नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या पंचवटीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अंघोळीसाठी गेलेल्या 3 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय। बीडी कामगार नगर परिसरात ही घटना घडली आहे। नाशिकच्या पंचवटीतील बीडी कामगार नगर परिसरातील नांदूर नाका मिरची हॉटेल रोड जवळील एका बांधकाम चालू असलेल्या जागेवर ही दुर्दैवी घटना घडली आहे। या ठिकाणी पावसामुळे साचलेल्या पाण्यात कालपासून 3 अल्पवयीन मुले अंदाजे वय 14 ते 15 वर्ष आंघोळी करता गेली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही। घरच्यांनी दिवसभर शोध घेतला पण मुलांचा पत्ता लागला नाही। आज सकाळी तलावाच्या काठावर त्यांचे कपडे आणि चपला आढळल्यानं खळबळ उडाली आहे। स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। शोध घेत असताना त्या तळ्यातून 3 मृतदेह हाती लागले। तिघेही एकाच परिसरातील रहिवासी असून सर्वांची ओळख साई नावानं असल्याचं समजतंय। यापैकी एका मुलाचं नाव पूर्ण साई गरड असल्याची माहिती समोर येते। ही जागा पूर्णपणे असुरक्षित आहे। ना कंपाऊंड ना वॉचमन। पावसात मुलं खेळायला गेली आणि त्यांना जीव गमवावा लागला। त्यामुळे जबाबदारी कोणाची या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांनी बांधकाम कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या दुर्घटनेचा पुढील तपास आडगाव पोलीस करतात। मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।